आता बघूया कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। चोरी किंवा घरफोडीमधील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांकडून हस्तगत केला जातो। त्यानंतर हे जप्त केलेलं साहित्य पोलीस ठाण्यातील एका विभागात ठेवलं जातं। ज्यांच्या घरातील वस्तू, ऐवज किंवा वाहनं चोरीला गेली आहेत अशा व्यक्ती न्यायालयाकडे अर्ज करतात। त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीनुसार पोलीस ठाण्याकडून जप्त केलेलं साहित्य मूळ मालकांना परत दिलं जातं। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी आज 4 दुचाकी, 3 मोबाईल, 2 साऊंड सिस्टीम, अँप्लिफायर, कार टेप असं सुमारे 2,07,000 रुपये किमतीचं साहित्य मूळ मालकांना परत केलं। कोल्हापुरातील अरिहंत फाउंडेशनच्या वतीनं राजेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या एका अपंग जोडप्याला 3 चाकी सायकल प्रदान करण्यात आली। गेली अनेक वर्ष हे जोडपं 3 चाकी सायकलीवरून फिरून किरकोळ व्यवसाय करत आपल्या संसाराचा गाडा हाकत होते, पण त्यांची जुनी सायकल नादुरुस्त झाल्यानं त्यांचा रोजगार ठप्प झाला होता। ही बाब क्रांती हँडिकॅप फाउंडेशनच्या मंजुषा आडके यांच्या निदर्शनास आली। त्यांनी अरिहंत जैन फाउंडेशनशी संपर्क साधून या अपंग जोडप्याला 3 चाकी सायकल मिळवून दिली। अभय गांधी यांच्या हस्ते ही सायकल प्रदान करण्यात आली। यावेळी संजय फडके, वनेचंद ओसवाल, जयेश ओसवाल यांच्यासह अरिहंत फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत साने गुरुजी परिसरातील शेजल उमेश खटावकर या विद्यार्थिनीनं राज्याच्या गुणवत्ता यादीत 12वा क्रमांक पटकावला। तिनं 300 पैकी 270 गुण मिळवत वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। तिला आई संजना, वडील उमेश खटावकर यांच्यासह देशमुख हायस्कूलचे मुख्याध्यापक BU जाधव, विषय शिक्षक शिवाजी भोसले, PS नाईक, SS पाटील यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं। शेजलनं यापूर्वी ITS, समृद्धी प्रज्ञाशोध आणि मंथन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय। 9 जानेवारी या जागतिक पारायण दिनाचं औचित्य साधून करवीर तालुक्यातील चंबुखडी इथल्या सिद्ध बटुकेश्वर कॉलनीत गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करण्यात आलं। रविवारी सकाळच्या सत्रात 2 तास चाललेल्या या धार्मिक उपक्रमाचा भाविकांनी लाभ घेतला। यावेळी उमा तुप्पद, भक्ती मगदूम, मानसी नाईक, हेमा तुप्पद, श्रद्धा चव्हाण यांच्यासह भाविक उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर पोलीस बँडच्या वतीनं इचलकरंजीतील शिवतीर्थ आणि गांधी पुतळा परिसरात देशभक्तीपर गीतं सादर केली। सहाय्यक फौजदार कोरवी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील वाद्यवृंदानं अत्यंत शिस्तबद्धपणे सादर केलेल्या या गीतांना नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला। शाहूवाडी तालुक्यातील घुंगुरवाडी इथं सुनील आणि हरी खोत या पितापुत्रांनी शेजारच्या शेतातील एका तरुणावर हल्ला केला। शेतातील चिवे का तोडले या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली। त्यातून सुनील खोत आणि त्याचे वडील हरी खोत या दोघांनी संदीप खोतवर तलवारीनं हल्ला करून गंभीर जखमी केला। या हल्ल्यात संदीप खोत यांची हाताची बोटं तुटलीत। अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करत आहेत। रोजगार आणि शेतीमाल विक्रीच्या निमित्तानं दररोज हजारो महिला इचलकरंजी शहरात येत असतात, तर शिक्षणासाठी सुद्धा अनेक विद्यार्थिनी शहरात येतात। मात्र इचलकरंजी शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत, परिणामी युवती महिलांची मोठी गैरसोय होते। त्यामुळे इचलकरंजीत ठिकठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावीत अशी मागणी राष्ट्र सेवा दलानं केली आहे। यावेळी विभावरी नकाते, स्नेहल माळी, रुचिता पाटील, इंद्रायणी पाटील, सुषमा साळुंखे उपस्थित होते। राज्याचे सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे। मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जन्मलेल्या मोरे यांची 1978 साली महाराष्ट्र पोलीस दलाच्या उपाधीक्षकपदी निवड झाली होती। त्यांनी औरंगाबाद, मुंबई, सांगली, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक इथं पोलीस अधीक्षक म्हणून काम केलंय। कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणूनही त्यांनी आपला कार्याचा ठसा उमटवला। पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्यपालांनी त्यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे।
हुपरीजवळील येळगुळ इथल्या सारथी फाउंडेशनच्या वतीनं नवीन वर्षातील पहिला सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी पन्हाळगड स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर हुपरी, येळगुड आणि इचलकरंजी परिसरातील गरजूंना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. सारथी फाउंडेशनचे परीस बडवे, अभि पाटील, अनुराग पाटील, प्रणव पाटील, अजय पाटील, सम्मेद गाठ, गिरीश कोळी, पप्पू नवले यांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. कोल्हापुरातील मार्केट यार्ड शेजारील रेल्वे रुळावर एक रेडकू जखमी अवस्थेत पडलं होतं. त्याबाबत माहिती मिळताच पांजरपोळचे डॉक्टर राजू बागल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी धाव घेतली. अग्निशमन जवानांच्या मदतीनं ते रेडकू पांजरपोळमध्ये नेण्यात आलं. त्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. आमदार PN पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. दसरा चौकात 300 गरजू आणि गोरगरीब नागरिकांना कोल्हापुरी थाळीचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमात मनोहर साळोखे, केरलीचे माजी सरपंच विश्वास कदम, अनिकेत कदम, शंकर पाटील, पिंटू यादव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 4 जानेवारी या लुईस ब्रेल डे निमित्त कोल्हापुरातील नॅपच्या वतीनं गायन आणि वादन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेत. त्याचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख डॉक्टर अंजली निगवेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या क्लासेसमध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांबरोबरच डोळस लोकांनाही गायन आणि वादनाचं प्रशिक्षण दृष्टीहीन कलाकारांकडून देण्यात येणार आहे, असं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर डोंगरे यांनी सांगितलं. यावेळी संस्थेचे सचिव विजय रेळेकर, डॉक्टर मीना डोंगरे यांच्यासह दृष्टीहीन विद्यार्थी उपस्थित होते.